नंबर वन थिंग की पॉलिटिक्स खूप चेंज झाले आधीपासून. आधी तुम्हाला लोकांमध्ये जाऊन बसायला लागायचं, बोलायला लागायचं किंवा पेपर मीडिया हँडल करून राजकारण व्हायचं. आज टेक्नॉलॉजीमुळे राजकारण म्हणजे खूप इट हॅज चेंज मेनी फोल्ड्स. असं म्हणतात की 25 आणि 23 वर्षाच्या मुलांना काय कळतंय पॉलिटिक्स मधलं किंवा इन जनरलच लाईफ मध्ये त्यांना काय कळतंय. सो याबद्दल तुझे थॉट्स काय? आता आपण 2024 मध्ये आहे आणि मला वाटतं मागच्या 3 वर्षात कुठे 4 वर्षात जास्तीत आपल्याला युपीआयचं महत्व किती आहे हे रिअलाइज झाले टू एव्हरीवन. 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची सरकार आली, दे स्टार्टेड वर्किंग ऑन युपीआय दॅट इयर इटसेल्फ आणि इट हॅज बीन इम्प्लिमेंटेड इन 2016. या ठिकाणी आणि त्या ठिकाणी करणारे जी लोक आहेत ना, त्यांचा अभ्यास कदाचित नीट नसेल, ज्यामध्ये त्यांना स्पीचेस एवढे येत नसतील. मी कोणाला नावं ठेवत नाहीये, पण वैताग आला लोकांना ते बघायचं नाही. लोकांना नवीन बोल्ड चेहरे हु आर कॉन्फिडेंट अबाउट व्हॉट दे आर टॉकिंग आणि चांगल्या अभ्यासाने ते तिथं गेलेत असं लोकांना ते बघायचं आहे. यंगस्टर्स जेव्हा पॉलिटिक्स मध्ये एंटर करतात तेव्हा ते एक वेगळा अप्रोच घेऊन एंटर करतात. सो तुला काय चेंज करायला आवडेल? हाय, हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे एक एक्झॉटिक पर्सनॅलिटी आली आहे, जिचं लाईफस्टाईल एक्झॉटिक आहे, फॅमिली एक्झॉटिक आहे, यूट्यूब चॅनल एक्झॉटिक आहे आणि मोर ओव्हर तो जिथे राहतो ते शहर सुद्धा एक्झॉटिक आहे. मी अजिबात वेळ न दवडता आता मी त्याचं स्वागत करते. क्रिश महाडिक, तुझं खूप खूप स्वागत. वाय क्रिश? म्हणजे कृष्णराज वरून डायरेक्ट क्रिश वरती का शिफ्ट केलंयस तू? ऍक्च्युली नाही, मी नाही शिफ्ट केलं ते. मला कृष्णराजच सगळे ओळखायचे. पण मी जेव्हा रेसिंगला इंग्लंडमध्ये राहत होतो, 6 वर्ष मी तिथं होतो, तर तिथल्या ब्रिटिशच ना कृष्णराज म्हणाले यायचं नाही नीट. मग ते क्रिश फॉर शॉर्ट फॉर्म क्रिश झालं. म्हणजे दॅट जस्ट स्टेड फॉर व्हेरी लॉंग टाइम. अच्छा, काय म्हणायचे ते कृष्णराज? हा क्रिश म्हणायचे म्हणजे बेसिकली त्यांच्यामुळे ते ऍक्च्युली नाही, पण सुरुवात म्हणजे मला ऐकायचं ऍक्सेंट मध्ये कसं काय वेगळं. कृष्णराज त्यांना ते म्हणायलाच यायचं नाही बेसिकली. अच्छा, म्हणजे तिथून ते आलंय, तू स्वतः नाही पाडले. मला वाटलं की तो एक युट्यूब चॅनल उघडतोय आता, तर कृष्णराज जरा ओल्ड फॅशन. नाही, मला उलट माझं नाव खूप आवडतं, कृष्णराज खूप आवडतं मला. अच्छा, सो युट्यूब चॅनल वरती मी येते की युट्यूब चॅनल ची सुरुवात मला वाटतं तू लॉकडाऊन पासून केलीस आणि तिथे इंग्लंडला असताना किंवा रेसिंग करताना तू तुझं चॅनल नव्हतं. ऍक्च्युली तिथं असताना मी 1-2 व्हिडिओज ऍक्च्युली अपलोड केले होते. बिकॉज वेन आय वॉज रेसिंग तेव्हा महिन्यातले 2 आठवडे आम्ही कम्प्लिटली ट्रॅकवरती प्रॅक्टिस रेसिंग करत असायचो. पण 2 वीक्स आम्हाला ट्रेनिंग सेशन्स सुद्धा मिळायचे आणि त्या दरम्यान आम्हाला फ्री टाइम असायचा. सो आय वॉज जस्ट थिंकिंग अबाउट की हा टाइम आपण कसं ऑक्युपाय करू शकतोय. माय मॉम सजेस्टेड टू मी की वाय डोंट यू इन्व्हेस्ट युअर टाइम इन समथिंग लाईक क्रिएटिंग समथिंग. मग कॉन्टेंट क्रिएशनची आयडिया आली आणि मी तिथं असं 2 व्हिडिओज केले. पण त्यानंतर मला रिअलाइज झालं की इट ऍक्च्युअली टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स टू क्रिएट व्हिडिओज. म्हणजे व्हिडिओज बनवण्यासाठी तुला भरपूर कष्ट घ्यायला लागतात. त्यामुळे मी 2 व्हिडिओज केले, पण त्यानंतर मला वेळ असा काही मिळाला नाही तिथं जास्त, बिकॉज ऑब्व्हियसली रेसिंग चालू होतं. ही गोष्ट 6 वर्षांपूर्वीची की ही ऍक्च्युली नाही, मी 2019 मध्ये ते 2 व्हिडिओज फक्त टाकले. त्यानंतर नथिंग हॅपेंड फॉर अ इयर. देन मग 2020 एंडच्या आसपास परत घरी असताना. पण तेव्हा युट्यूब किंवा कंटेंट क्रिएशनचा माहोल कसा होता? म्हणजे खूप लोक इन्व्हेस्ट करत होती किंवा खूप लोक त्याचं करिअर ऑप्शन म्हणून विचार करत होती की रॅन्डम? जस्ट टेकिंग ऑफ, म्हणजे ते जस्ट सुरुवात होत होती असं म्हणू शकतोय. कारण आज म्हणजे आत्ताच्या घडीला देर आर मोर कॉन्टेंट क्रिएटर्स देन एव्हर. आणि त्या ह्याला जस्ट पिकअप व्हायला चालू झाला. आणि मला वाटतं सगळ्यात मोठा बूस्ट त्याला कोविडच्या दरम्यानच मिळाला, जेव्हा लोक ऍक्च्युली म्हणजे एक्सप्लोर्ड युट्यूब कम्प्लिटली. म्हणजे मला सुद्धा माहिती की माझी पण फ्रेंड्स फॅमिली अशी युट्यूब त्याच्या आधी म्हणजे कोविडच्या आधी युट्यूब वरती व्हिडिओज बघा, त्यातनं शिका असं कधी काय नव्हतं. पण कोविडमध्ये सगळ्यांकडे घरी बसल्या बसल्या जास्त वेळ नव्हता आणि सगळे आपल्या आपल्या फोनवर होते. त्यामुळे युट्यूब तर सगळ्यांनी एक्सप्लोर केलं आणि तिथून मला वाटतं ऍक्च्युली कॉन्टेंट क्रिएटर्सला सगळ्यात मोठं बूस्ट मिळालं. राईट. पण म्हणजे आम्ही तुझे व्हिडिओज थ्रू आउट बघतोय, ज्याच्यामध्ये आम्ही ऑब्झर्व केलं की तुझी फॅमिली राईट फ्रॉम द बिगिनिंग आहेच. म्हणजे अशी कायम तू एक कॅमेरा काढतोस, सगळे असे बसलेले असतात आणि निवांत काहीतरी चर्चा चालू असते आणि तू शूट करतोस, ते डायरेक्ट अपलोड होतं. सो
कॅमेरा कॉन्शियसनेस काही माहिती आहे का तुझ्या फॅमिलीला? कारण इतकं ईज मध्ये कम्फर्ट मध्ये बसून सगळं, म्हणजे असं कोणीच ऑकवर्ड दिसत नाही. नंतर त्या वहिनी आल्या त्या पण एकदम एकदम अशा इव्हॉल्व्ह होऊन गेल्या. सो हे कसं काय अचीव्ह केलं? खरं सांगायला गेलं तर मी कधी एक कॉन्टेंट क्रिएटर होणार किंवा व्हायचं आहे ह्या दृष्टिकोनाने युट्यूबची सुरुवात केलीच नाही. फ्री टाइम घरी बसल्या बसल्या होता आणि काय करू शकतोय म्हणून एक नवीन फील्ड एक्सप्लोर करायला जाऊया म्हणून युट्यूबची सुरुवात झाली. आणि मी कधी असं काही कॅमेरा वगैरे घेऊन फिरतोय असं नाही, मी सगळं ब्लॉगिंग माझ्या फोनवरती करतोय. देयर वॉज अ पॉइंट जेव्हा मी कॅमेराने ट्राय केलं, पण इट इज जस्ट नॉट कन्व्हिनियंट. कारण माझा सगळा कॉन्टेंट जो आहे इट इज नेव्हर प्लॅन्ड. आम्ही कधीच प्लॅन करत नाही की मला व्हिडिओ बनवायचा आहे, किंवा मला माहित सुद्धा नसते मी ह्या आठवड्यात संडेला काय टाकणार आहे. मी लिटरली नुसतं जेव्हा केव्हा मी फॅमिली एकत्र असेल किंवा फ्रेंड्स एकत्र असेल, आय एम जस्ट शूटिंग एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग अराउंड अस. आम्ही कुठं काही करत असलो, डिनरला बसलोय किंवा कुठं ट्रिपला गेलोय, की मी फोन काढतोय आणि मी शूट करतोय. आणि सुरुवातीला थोडं हे म्हणायचे अरे कॅमेरा काढलाय की नाही, पण आता ते इट इज बिकम अ पार्ट ऑफ अस. म्हणजे आता ते खूपच नथिंग न्यू म्हणजे. आणि इट हॅपन व्हेरी सून ऑल्सो. पण सुरुवातीला काहीतरी असे ऑकवर्ड मोमेंट झालेत जे आठवतात तुला? ऑकवर्ड मोमेंट्स इन द सेन्स काय होतं की कधी कधी काय तर आपण एकमेकांची चेष्टा मस्ती करतोय, अरे हे आता कॅमेरामध्ये कॅप्चर झाले मध्ये युट्यूबवर टाकायला पाहिजे का नाही असा प्रश्न पडतोय. पण नथिंग फॅमिलीने काही सेन्सॉर केलंय का तुझं? नाही तसं काहीच नाही. कारण तुम्ही बघताय ऑलमोस्ट एव्हरीथिंग दॅट आय शो ते जे आहे ते जातं. कारण पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि युट्यूब चॅनल हे खूपच कॉन्ट्रास्ट जातं अकॉर्डिंग टू. आणि पॉलिटिकल माणसाच्या किंवा पॉलिटिकल घरातली सगळे कंटेंट बाहेर असं चॅनलवरती येणं ते खूप जास्त फॅसिनेटिंग आहे लोकांसाठी. सो तुम्ही म्हणजे रिस्क नाही का वाटत की बाबा डायरेक्ट आपण अपलोड करतो, त्याचे रेपरकेशन्स काय होऊ शकतात पुढे? खरं तर तुम्ही जसं म्हणला ते डेफिनेटली की खासदारांच्या घरात लोक कसे राहतात हे पहिल्यांदाच लोकांनी बघितलं. आणि मला वाटते फर्स्ट व्हिडिओ इट सेल्फ इट टुक ऑफ. म्हणजे ते पहिल्या 3-4 आठवड्यातच म्हणजे लॅक्स मध्ये त्याला व्ह्यूअरशिप होती. तर मी जेव्हा लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लोकांना एक उत्सुकता होती की पॉलिटिशियन्सच्या घरात ऍक्च्युली लोक कसे राहतात. आमचं काय ना, आमचं जीवन बाकी सगळ्यांसारखंच आहे, काही वेगळं नाहीये. पण लोकांना ती उत्सुकता होती. आणि डेफिनेटली डॅडीला तर व्लॉग मध्ये असणं, डॅडी किचन मध्ये येणं किंवा आमच्यावर पेट्स बरोबर खेळणं किंवा जिम करणं हे लोकांना खूप आश्चर्य वाटलं. अरे खासदारांना म्हणजे ते त्यांच्या घरातल्यांसाठी वेळ काढतात. त्यांच्या म्हणजे माझ्या मम्मी बरोबर ते किचन मध्ये होते किंवा आमच्या बरोबर व्यायाम करत होते. तर दॅट वॉज न्यू. आणि डेफिनेटली तुम्ही जसं म्हणला तो एक खूप वेगळ्या टाईपचं कॉन्टेंट, लोकांना ते बघायला सुद्धा आवडलं. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या चॅनलवरती आजपर्यंत पॉलिटिकल कधी काय टाकलेलंच नाही. कारण आम्ही जेव्हा त्या पॉलिटिकल मोड मध्ये असतोय तेव्हा आम्हाला फोन काढायचं पण सुचत नाही. आम्ही जेव्हा मजा मस्ती करत असतोय तेवढ्या पुरतं ब्लॉगिंग इज फाईन. बट वेन वी आर इन वर्क मोड आम्ही ते ब्लॉगिंग वगैरे मी कधी केलेलंच नाही. पॉलिटिकल मोड म्हणजे नक्की काय? पॉलिटिकल मोड इन द सेन्स की whenever we are having any serious discussion with our father about politics किंवा इव्हन our brothers on our own, आम्ही कधी कामाबद्दल किंवा राजकीय विषयांबद्दल बोलत असलो तर मी आजपर्यंत कधी कॅमेरा त्यासाठी काढलेला सुद्धा नाही पाहिजे. नॉट दॅट ओनली बिकॉज इट इज सेन्सिटिव्ह किंवा काय, पण मी त्या मूडमध्येच नसतो बेसिकली. पॉलिटिक्स इज मोर लाईक सोशल वर्क करणं तुमच्या, आणि तू खूप जास्त सोशल वर्कसाठी खूप आग्रही असतोस नेहमीच. सो आता एखाद्या माणसाला 1 लाख रुपये देणं म्हणजे सोशल वर्क आहे का? कारण तुम्ही त्याला कुबड्या देताय, म्हणजे तुम्ही त्याला पैसे देणं, पैसे ऑफर करणं हे त्याच्यासाठी कदाचित त्या मोमेंटला चांगली गोष्ट असू शकते, पण मग त्याची त्याला सवय लागू शकते का? तर ह्या सगळ्याबद्दल तू विचार करतोस कधी की सोशल वर्क काय पद्धतीचं असलं पाहिजे किंवा केलं पाहिजे? काय आम्ही राजकारणात असल्यामुळं मी जन्मल्यापासून माझ्या आई वडिलांना समाजकार्य करताना बघितलंय. आणि सगळे टाईप म्हणजे यू नेम एनी काइंड ऑफ सोशल ऍक्टिव्हिटी यू एव्हर सीन आम्ही ते सगळं करून झालंय. मी जे युट्यूब वरती दाखवतोय इट इज काइंड ऑफ युनिक अँड डिफरंट. आय टेल यू वाय. कारण महिन्यातले आम्ही किती लोकांवरती वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांच्यावरती खर्च करून देतोय किंवा त्यांना कुठल्या पद्धतीची मदत पुरवणं हे आमच्यासाठी नॉर्मल आहे. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. म्हणजे आज मी किंवा माझे वडील सुद्धा, माझे भाऊ असतील, आमच्याकडे माणसं वेगवेगळे भरपूर कामं घेऊन येतात. म्हणजे काय गणपतीसाठी वर्गणी असेल किंवा घरात आम्हाला काय तर
भिंत बांधायला आम्हाला पैसे पाहिजेत, असले कसलेही इश्यूज असून देत. किंवा वेन यू टॉक अबाउट सोशल वर्क इटसेल्फ, हे म्हणजे जनरली पब्लिक जे आमच्याकडे कसल्याही टाईपचे इश्यूज घेऊन शकतात. किंवा एखादी आमच्याकडे अंधशाळा येते की आमच्या मुलांना ह्याची गरज आहे, एक वृद्धाश्रम येतील की आमच्याकडे धान्यांची गरज आहे, किंवा अनाथ मुलं येतील की आम्हाला कपड्यांची गरज आहे. हे आम्ही म्हणजे हे चालूच आहे, हे थांबलेलं नाहीये, ते चालूच राहतं. असं काही नाही की पैशाच्या प्रत्येक वेळेला हेल्प केली. पण मी युट्यूब वरती जे दाखवतोय ते बेसिकली ह्या सगळ्या टाईपच्या सोशल ऍक्टिव्हिटीज आता एक्सप्लोर करून आम्ही झाल्यात. आम्ही कितीतरी स्कूल्सला हे विद्यालय बांधून दिलेले आहेत, किंवा गरजू गरीब लोकांना घर बांधून दिले, अशी वेगवेगळ्या पद्धती झाल्यात. मी जे युट्यूब वरती करतोय ते माझा जो काही मंथली रेव्हेन्यू आहे, एक नवीनच गोष्ट मी रिसेंटली चालू केलं. मी नुसतं घरातनं बाहेर पडतोय इन सर्च ऑफ पीपल हू नीड हेल्प. मग मी रिसेंटली आमच्या ग्रामीण भागांमध्ये चव्हाणवाडी नावाचं एक गाव आहे, तिथंपर्यंत सहज मी म्हणजे ट्रॅव्हल करत करत लोकांना लिटरली रस्त्यावरून विचारत होतो मी की इथं कोण गरजू गरीब लोक आहेत का, ज्यांना काही मदतीची गरज आहे. आणि काही माणसं नाही म्हणत होते प्रत्येक गावात जाईल तिथं. मग जात जात मी एका चव्हाणवाडी नावाच्या गावात पोहोचलो, जिथे एका व्यक्तीने मला सांगितलं की ते म्हणजे वयस्कर आजी आजोबा आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांनी घरातनं बाहेर काढले. मग मी त्यांना शोधत गेलो, मला ते सापडले आणि त्यांना खरंच ऍक्च्युली घरातनं बाहेर काढलं होतं. मग मी त्यांना खाण्यापिण्याचं सामान आणून दिलं, कपडे आणून दिले, राहायसाठी तिथं ब्लँकेट उशी असं सगळं सामान पुरवलं आणि त्यानंतर काही आर्थिक मदत सुद्धा केली. तर हे एक नवीन गोष्ट आहे जी मी चालू केली, कारण सोशल ऍक्टिव्हिटीज आता वी आर ऑलमोस्ट आउट ऑफ आयडियाज, कारण आम्ही एवढे वर्ष झाले करत आलो आहे. यात युट्यूब तुला कसं मदत करतं? म्हणजे युट्यूब वरून तुला ऍक्सेस मिळतो, युट्यूबचा रेव्हेन्यू तुला सोशल वर्कसाठी वापरता येतो, की अजून काही वेगळं कारण आहे युट्यूब आणि हे कनेक्ट करण्याचं? नाही, काय आय एम अ व्हेरी प्रिव्हिलेज्ड पर्सन. मला देवाच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने माझ्याकडे सगळं आहे. त्यामुळे जेव्हा युट्यूब मधनं मला रेव्हेन्यू मिळाला तेव्हा मी विचार केला की ह्या रेव्हेन्यूचं मी काय करू. आणि मॅडम असं काय नाही, असं नाहीच आहे, मॅडम सगळं आहे, देवाने मला सगळं दिलंय. त्यामुळं म्हणजे मम्मी डॅडींनी जसं आजपर्यंत करत आले आहेत तसं मी विचार केला की मी सुद्धा समाजकार्यामध्ये पडू का, किंवा हे पैसे त्यामध्ये गुंतवू का. आणि त्याची सुरुवात झाली. मग मी फर्स्ट इन्कम मधनं, युट्यूब इन्कम मधनं जी सोशल ऍक्टिव्हिटी केली, ते का एकदम वयस्कर आजी होत्या, दिवाळीचा टाइम होता आणि त्यांच्या इथं पंत्या होत्या, त्यांची परिस्थिती एकदम गरीब होती, तर त्यांना मदत केली आणि ते मी माझ्या युट्यूब व्हिडिओ थ्रू दाखवलं. तर ते लोकांना पण खूप आवडलं, त्या आजींना पण मदत झाली आणि मला सुद्धा ते एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की माझे पैसे का चांगल्या ठिकाणी मदतीसाठी गेले. त्यामुळे इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीवन. मग ते होत गेला आणि आज लाखो रुपयांनी आपण वेगवेगळ्या लोकांना मदत करतोय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. सगळ्यात जास्त गरज आता कसली आहे? म्हणजे लोकांना, तू आता लोकांमध्ये जाऊन फिरतोय, सर्वे करतोयस, तू जे म्हटलंस, काय लॅकिंग आहे लोकांकडे? म्हणजे पैसा, एज्युकेशन, फॅमिली? मला वाटते ॲम्बिशन. मला वाटतं एव्हरीवन नीड्स टू बी मोर ॲम्बिशियस. म्हणजे असं मी असं नाही म्हणणार की आपल्यातली लोक लॅक ॲम्बिशन, पण दे आर नॉट डुईंग इनफ. म्हणजे मी आता माझं एक उदाहरण सांगेन आपल्याला की मी 10 वर्षापूर्वी मी रेसिंग क्षेत्रात होतो. मी त्यामध्ये बरंच वर्ष काम केलं, मी इंटरनॅशनल ड्राईव्ह केलं, देशासाठी जिंकून आलो. मग मी परत आलो, माझ्यासाठी रेसिंग करिअर संपलं. मग मी काय असं उदास होऊन बसून नाही, आता रेसिंग झालं, आता काय संपलं? म्हणजे काही कारण? त्यात अनेक कारण आहेत त्याच्या पाठीमागं. कोविडमुळे मला 1.5 वर्ष ना प्रॅक्टिस करायला मिळालं, ना परत जायला मिळालं. आणि फॉर एनी स्पोर्ट, नुसतं माझ्या केसमध्ये नाही, बऱ्याच स्पोर्ट्स, बऱ्याच ऍथलीट्सचं करिअर कोविडच्या काळात खरंच खूप संपायच्या मार्गाला झालं होतं. आणि वेन एव्हर यू आर आउट ऑफ प्रॅक्टिस फॉर मोर दॅन इयर अँड हाफ, तुम्ही परत जेव्हा जाताय तेव्हा बेसिकली स्क्रॅच पासून स्टार्ट करायला, असंच आहे ते. आणि स्पेशली माझ्या स्पोर्टमध्ये काय आहे, बाकीच्या स्पोर्ट्स कसं इवन इफ यू फाइंड अ ग्राउंड यू कॅन प्रॅक्टिस क्रिकेट, फुटबॉल किंवा एनी अदर स्पोर्ट. स्विमिंग टँकसाठी पण स्विमिंग लागतो, तसं आमच्यासाठी पण ट्रॅक लागतोय. आणि ट्रॅक जरी असला तरी गाडी पण एक वेगळा टास्क आहे यांना. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे ते म्हणजे स्कोप नाहीये भारतात रेसिंग? स्कोप भरपूर आहे. द नंबर 1 रिझन इज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट इज द वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. त्यामुळे सुरुवातीलाच कदाचित पेरेंट्सचा दृष्टिकोन ह्या स्पोर्टकडे बघताना यार एवढा महाग स्पोर्ट मुलाला तिथं पोचवच तोपर्यंत आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का. त्यामुळे हे एका खूप रिच क्लास लोकांसाठी हा स्पोर्ट आहे, कारण
सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याकडे तेवढी इन्व्हेस्ट करण्याची कपॅसिटी नाही आहे अनलेस यू फाइंड स्पॉन्सर्स ऑब्व्हियसली. आणि स्पॉन्सर्सचं चॅलेंज हे आहे की रेसिंग आता एवढं पॉप्युलर नाही आहे किंवा त्याला एवढी विजिबिलिटी आपल्या देशामध्ये नसल्यामुळं त्याला स्पॉन्सरशिप द्यायला कोण तयार होत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी जेव्हा रेसिंगसाठी स्पॉन्सर शोधत होतो, रेसिंगचं कसं आहे, एव्हरी स्टेप दॅट यू प्रोग्रेस ऑन तुमचं बजेट बेसिकली डबलच होत जाते. करोडो रुपये तुम्हाला त्यावरती खर्च करायला लागतं. मी जेव्हा मोठ्या स्पॉन्सरला अप्रोच केलं तेव्हा त्यांनी मला म्हणलं की हे जर क्रिकेट असतं तर विचार केला असता. म्हणजे अशी परिस्थिती आहे आपल्या इथं बाकीच्या स्पोर्ट्सची. त्यामुळे अजून त्याला ग्रो व्हायला लागले, अजून टाइम लागेल. पण तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? ऑल्सो तू किती स्पेंड केलंयस? कारण तू बऱ्यापैकी म्हणजे तू नॅशनलला खेळलास याचा अर्थ बऱ्यापैकी तू म्हणजे वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलास, पैसे इन्व्हेस्ट केले. किती जास्त स्पेंड केलंस? मी सुरुवात केली जेव्हा मी 9 वर्षाचा होतो आणि तिथून पुढे मी 10 वर्ष माझं पूर्ण रेसिंग मध्ये डेडिकेट केले होते. तुम्ही जेव्हा नॅशनल लेवल चॅम्पियनशिप चालवताय तेव्हा तुम्हाला एनिवेअर बिटवीन, कार्टिंगचे सांगतोय मी, तुम्हाला एनिवेअर बिटवीन 15 to 20 lakhs वर्षाचा खर्च येऊ शकतोय. दॅट वॉज बॅक देन. आता तर ते अजून महाग झाला असणार. तिथून तुम्ही F4 मध्ये जेव्हा जाताय तो खर्च 20चा एक 50 लाखाच्या आसपास जाऊ शकतोय. आणि जेव्हा तुम्ही इंटरनॅशनली जाताय तेव्हा तो डायरेक्ट 2 कोटी 3 कोटी ह्याच्या आसपास जातोय. आणि दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू, जे माझ्या टाइम मध्ये होतं. म्हणजे आता हे कॉस्ट डबल झाले असणार. त्यामुळे इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. आणि तिथंच मला वाटतं फायनान्शियलीच ही बॅटल सगळ्यांची सगळ्यात मोठी आहे. पण म्हणजे घरच्यांनी तुला सपोर्ट त्यावेळेला केला? मी तुम्हाला सांगितलं, माझ्या एवढा नशीबवान माणूसच नाहीये ह्या जगात. कारण माझ्या आई वडिलांनी मला, मी कसलीही गोष्ट आजपर्यंत मागितली किंवा सांगितल्या त्यात त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलं. तुझ्या जागी मुलगी असती तर काही डिफरन्स असता असं तुला वाटतं? डिफरन्स काहीच नसता, नुसतं लाड जास्त झाले असते जरा. आता लाड एवढे अच्छा, मुलीचे लाड जास्त झाले 100%. कारण आम्ही तिघं पण भाऊ आहे आणि मम्मी डॅडी आम्हाला नेहमी सांगतात की आमची इच्छा होती की तिघांपैकी एक तर मुलगी असायला पाहिजे होती. किंवा आज माझ्या मोठ्या भावांना सुद्धा मुलगा झाला 2 वर्षापूर्वी. तर आम्हाला खूप, आम्ही म्हणजे डेस्परेट एक मुलगी घरात पाहिजे. त्यामुळे डेफिनेटली लाड जास्त झाले. तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं की अरे आपल्याला एक बहीण असायला पाहिजे होती? हो, आता काय, माझ्यासाठी माझ्या दोन्ही भावांच्या वहिनी म्हणजेच माझ्या बहिणीसारखे. त्यामुळे जे मी मागचे 20-25 वर्ष बहिणीला जे चिडवणं किंवा हे ते नसते ना, ते आता वहिनींबरोबर. पण तुमच्या भावांचं बॉन्डिंग पण खूप एक नंबर आहे. पण मला अजून एक असा प्रश्न, म्हणजे तुझे व्लॉग्स बघतानाच पडला होता की म्हणजे आत्ताची जी आपली पिढी आहे, म्हणजे मिलेनियल्स असतील किंवा जेनझीज असतील, सो यांना फॅमिलीशी कोप अप करणं किंवा फॅमिली सोबत बॉन्ड त्यांचा फार कमी, रेअरली बघायला मिळतं की अरे आपण फॅमिली सोबत हँगआउट करतोय. आणि तुझ्या बाबतीत ते एक्झॅक्ट उलट आहे. म्हणजे तू सतत फॅमिली बरोबर असतोस आणि फॅमिलीलाच तू शूट करतोस, दाखवतोय. सो हे तुझ्यासाठी टास्क नाहीये का की फॅमिली सोबत असं जेलप होणं किंवा त्यांचं, कारण जनरेशन गॅप असते, सो ती कशी काय भरून काढतोस? आमच्या इथं आम्हाला खूप लहानपणीपासून आई वडिलांचा किंवा फॅमिलीचं महत्व काय हे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलंय. आणि मला वाटते आजच्या आमच्या जनरेशन मध्ये, मी तुम्हाला आता माझ्या ब्लॉगचं पण उदाहरण देतो. माझे ब्लॉग्स एवढ्यासाठीच फेमस आहेत बिकॉज ऑफ द वे आय बॉन्ड विथ माय फॅमिली. आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे एकत्र कसं राहतोय ह्याच्यामुळे ब्लॉग्स फेमस आहेत आमचे. आणि ते वैशिष्ट्य आहे अपॅरेंटली. पण तसं नसायला पाहिजे. मी तर उलट नेहमी माझ्या ब्लॉग्स थ्रू मेसेज देत असतो की आर फॅमिली इज आर ग्रेटेस्ट स्ट्रेंथ अँड इट ऑलवेज विल बी. तुम्ही जसं म्हणला की आजच्या आपली पिढी डेफिनेटली त्या फॅमिली बरोबर, आई वडिलांबरोबर एवढे क्लोज नसतात. पण मी नेहमी ते माझ्या ब्लॉग्स थ्रू मेसेज देत असतो. आणि मी पेरेंट्सला सुद्धा मेसेज देत असतो की कदाचित मग आपण कुठं अपब्रिंगिंग मध्ये कमी पडलो का, की मुलं आज आपल्याबरोबर ह्या गोष्टी डिस्कस करत नाही. बिकॉज वी ॲज अ फॅमिली डिस्कस प्रिटी मच एव्हरीथिंग विथ इच अदर. आमच्या घरात कोणा एखाद्या व्यक्तीचा जरी काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तरी ते आमच्या फॅमिलीमध्ये डिस्कस केलं जातं. आणि मी सगळ्यांना अपील करतो की ऑल शुड. कारण एंड ऑफ द डे युअर पेरेंट्स, युअर ब्रदर्स, युअर सिस्टर्स आर द पीपल हू आर गोइंग टू बी बाय युअर साइड. सगळ्यात जास्त क्लोज कोण आहे फॅमिलीमध्ये तुझ्या? नाही, तसं काहीच नाही. आम्ही चौघं, म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि मम्मी डॅडी, आम्ही वी आर ऑल इक्वली एकदम. तू आता जस्ट उल्लेख केलायस की आता तू पॉलिटिक्स मध्ये ऍक्टिव्ह आहेस झालेला. सो एक प्रश्न मला नेहमी पडतो, म्हणजे महाडिक फॅमिली ही खूप मोठी आहे आणि सगळे राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि आत्ता आपण जे रिसेंट उदाहरणं जर का बघितली तर अशी खूप आहेत की जी
राजकारणामुळे फॅमिली ब्रेकडाऊन झालेत किंवा फॅमिलीजमध्ये क्लॅशेस झालेत, पण महाडिक पॅटर्न जो आपण एक म्हणतो की तुम्ही कायम एकत्र बांधलेले असता किंवा तसे दिसता, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? हे खरं तर गोज वे बॅक माझ्या आजोबांपासून. माझे आजोबा आणि त्यांची 7 भाऊ होते आणि त्यांची सुद्धा आता जी मुलं आहेत, म्हणजे माझे आजोबा त्या भावांपैकी सगळ्यात मोठे आणि डॅडी पण ह्या भावांमध्ये सगळ्यात मोठे आणि त्यांचे सगळे भाऊ. तर आमच्या आजोबांपासून हे आहे की ते सगळे एकत्र राहायचे, सगळे पैलवान. आमची महाडिक फॅमिली म्हणजे पैलवानांची फॅमिली, तर ते सगळेजण पैलवान होते आणि ते रोज सगळं व्यायाम एकत्र करायचे, सराव एकत्र करायचे. आणि त्यांच्या टाइम पासून ना ते भाऊ जसे राहिले हे आमच्यासाठी आज सुद्धा एक उदाहरण आहे. म्हणजे आमचे सुद्धा डॅडी किंवा आमचे काका मला सांगतात ना की ते भाऊ म्हणजे आमच्या महाडिक फॅमिलीचे असे लेजेंड होते ते. आणि त्यांच्या उदाहरणांवरती आज जे काय आहे दॅट इज हाऊ, त्यांच्या व्हॅल्यूज वरती, त्यांनी जे काय आम्हाला शिकवलंय त्या व्हॅल्यूज वरती आम्ही आज वी आर ऑल ग्लूड टुगेदर. आणि त्यांनी जे काय शिकवलंय ते इट हॅज जस्ट बीन पास्ड ऑन. त्यामुळं ह्याच्या कशाच्याच कुठल्याच गोष्टीचं क्रेडिट मी किंवा माझे भाऊ किंवा माझे कझिन्स घेऊ शकत नाही. आम्ही सगळेजण एकत्र असण्याचं कारण हे आम्हाला जे शिकवलेलं आहे आजपर्यंत तेच आहे. पण असे क्लॅशेस होण्याची कारण आता काही अशी म्हणजे खूप राजकारणापर्यंत जायची गरज नाही, आपण साध्या आपल्या फॅमिलीज मध्ये पण कायम क्लॅशेस होत असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं. सो हे डील कसं करता तुम्ही तुमच्या फॅमिलीत? ते सॉर्ट कसं होतं एकमेकांची कधी चुकून भांडण झालं तर? नाही, आमच्या ह्याच्यात अंडरस्टँडिंग प्रचंड फार चांगली आहे. आमच्यातले सगळे काका डॅडी हे एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांच्या समस्या सगळ्या सांभाळतात. आणि भलेही आम्ही वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असलो किंवा एकमेकांपासून लांब राहत असलो, आम्ही वर्षातले असे काही दिवस असतात जेव्हा कंपल्सरी आम्ही एकत्र येतो. मी जसं आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही काही मोठे डिसिजन घेत असलो तसं ते पूर्ण फॅमिली बरोबर सुद्धा डिस्कस होतात. म्हणजे आज तुम्ही जसं पॉलिटिक्सचं विचारला त्याच्याबद्दल सुद्धा, म्हणजे आज डॅडीला काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आमचे महादेवराव महाडिक साहेब आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर ते डिस्कस करतो. त्यांचे माझे जे काका आहेत ह्या सगळ्यांबरोबर डॅडी डिस्कस करतात. त्यामुळे एनीवन एव्हर वॉन्ट टू टेक अन इम्पॉर्टंट डिसिजन ते त्या ग्रुप बरोबर आमच्या फॅमिली बरोबर ते डिस्कस केलं जातं. एक्झॅक्टली, कम्युनिकेशन इज एक्झॅक्टली हॅज बीन द की टू वाय वी हॅव ऑल बीन टुगेदर. आणि तेच मी लोकांना पण सांगते की यू नीड टू कम्युनिकेट विथ इच अदर टू इन ऑर्डर टू बी टुगेदर. पॉलिटिक्स बद्दल फॅसिनेटिंग गोष्ट काय वाटते? म्हणजे अपार्ट फ्रॉम सोशल वर्क, मान सन्मान, पैसा, ओळख, फेस व्हॅल्यू, ह्यामध्ये काय फॅसिनेटिंग अजून तुला वाटतं की पॉलिटिक्स मध्ये आपण यावं? मला त्यातलं काहीच नाही. माझ्याकडे 2 खूप चांगले गोष्टी आहेत विच आय फाइंड द मोस्ट फॅसिनेटिंग व्हेन यू वर्क इन द फील्ड ऑफ पॉलिटिक्स. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करायला मिळतोय. तुम्ही जेव्हा राजकारणात असताय तुमच्याकडे सगळे इश्यूज येतात, सगळ्या टाईपची लोक येतात आणि तुम्हाला प्रत्येक समाजाबद्दल अभ्यास करायला मिळतो, प्रत्येक इंडस्ट्रीबद्दल अभ्यास करायला मिळतो. हा एक्सप्लोर, म्हणजे यू हॅव टू हॅव द नॉलेज अबाउट ईच अँड एव्हरी पर्सन इन ईच अँड एव्हरी थिंग इन ऑर्डर टू बी अ गुड लीडर. आणि सेकंड मोस्ट फॅसिनेटिंग थिंग इज यू कॅन गेट इन टच विथ एनीवन. म्हणजे तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत हा तुमचा सगळ्यात प्लस पॉईंट आहे. यू कॅन हॅव ऍक्सेस टू एनीवन अँड एनीवेअर जेव्हा तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करतात. पण ऑब्व्हियसली ते काही सगळ्या पॉलिटिशियन्सला लागू होत नाही, त्यासाठी पण भरपूर काम करायला लागतं. पण तुझ्यासाठी तो ऍक्सेस थोडासा जास्त इझी होतो. मला सांग की जेव्हा अशा पॉलिटिकल मोठ्या पर्सनॅलिटीज तुझ्या आजूबाजूला वावरतात तेव्हा तुमच्यामध्ये काय इंटरॅक्शन्स होतात? मी आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला आज देशाचे आणि राज्याचे खूप मोठमोठ्या लिडर्सला भेटायला मिळालं आहे, बोलायला मिळालं आहे, घरात त्यांच्यावर डिनर करायला मिळालं आहे. आणि रिसेंटलीच आम्ही नॉट इवन 6-8 months ago ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजींना मला भेटायचा चान्स मिळाला आहे. ज्या दिवशी आम्ही मोदीजींना भेटलो त्या दिवशी आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो, JP नड्डाजींना भेटलो, निर्मला सीतारामनजींना भेटलो, जयशंकरजींना भेटलो, अश्विन वैष्णवजींना भेटलो. त्यामुळे एका दिवसात आम्ही त्या दिवशी एवढ्या मोठमोठ्या लिडर्सला भेटलो. आपले ऑनरेबल प्रेसिडेंट मुर्मूजींना मला भेटायला चान्स मिळालाय. And one leader I very closely admire and I look up to is Devendra Fadnavis ji. मी त्यांच्याशी in the past 3 years I have had the opportunity to
हॅव अ क्लोज असोसिएशन विथ हिम आणि कॉन्व्हर्सेशन. आणि ह्यांच्या सगळ्यांमध्ये एक म्हणजे हे जे मोठे लिडर्स आहेत, एक कॉमन गोष्ट आहे इज दॅट ड्राईव्ह फॉर लर्निंग. म्हणजे ते त्यांना सगळं नॉलेज आहे, म्हणजे दे कॅन डिस्कस विथ यू अबाउट एनिथिंग एनिवेअर. म्हणजे मी मोदीजींबद्दल आपल्याला सांगेन, आम्ही फुल फॅमिली त्यांना भेटायला गेलो, डॅडीन त्यांच्याबद्दल बोलले आणि डॅडीन त्यांच्या कामकाजाबद्दल सांगितलं. ते झाल्यावर मोदीजींनी मम्मीला, माझे मोठे भाऊ विश्वराज, दुसरे भाऊ आणि मला, आम्हाला तिघांना पण आमच्या कामाबद्दल विचारलं. आणि ही वॉज हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन विथ ईच अँड एव्हरी वन ऑफ अस अबाउट आर इंडस्ट्री. आणि ते आमच्या इंडस्ट्रीबद्दल आम्हाला जास्त सांगत होते, ते आम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा. त्यामुळे हे एक पॉलिटिकल लिडर्सचं आहे ना, हे खूप वैशिष्ट्य आहे, खूप मोठी गोष्ट आहे की एक्सप्लोरेशन वाढतं. त्यांचं विजडम इज द मोस्ट फॅसिनेटिंग थिंग. ती मोमेंट कशी होती जेव्हा तू देवेंद्र फडणवीसांना किंवा मोदीजींना भेटलास? ऑल्सो काही किस्से घडले का दरम्यान, या भेटीच्या दरम्यान, की म्हणजे तुमचं पहिलं इंटरॅक्शन, पहिलं हाय हॅलो कसं झालं? कारण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तू डायरेक्ट. तुम्हाला एक माझ्या लाईफमध्ये एक खूप मोठा पॉइंट होता हा, त्याच्याबद्दल एक किस्सा सांगतो. राज्यसभाची इलेक्शन होती माझ्या वडिलांची, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी डॅडींना तिकीट दिलं आणि जाहीर केलं की 3rd कॅन्डिडेट ऑफ बीजेपी विल बी डॅड. तर ज्या दिवशी ते डॅडींचं नाव पुढं आलं, तेव्हा मी फुल टाइम तिथून पुढे इलेक्शनच्या पिरियड पर्यंत, इलेक्शन होस तोपर्यंत मी डॅडींबरोबर होतो. आणि डॅडींबरोबर असल्यामुळं मला खूप सारी मीटिंग्स देवेंद्रजींचे अटेंड करायला मिळाले. म्हणजे मी अशा खूप इन्साइटफुल मीटिंग्स मध्ये होतो जिथं पॉलिटिक्स काय आहे, म्हणजे हे मी तेव्हा 23 वर्षाचा होतो. एका 23 वर्षाच्या मुलाला राजकारण कसं होतंय आणि त्याच्या पाठीमाग काय डोकं लागते ना, हे मला तिथं बघायला मिळायला लागलं. राज्यसभा एक अशी इलेक्शन आहे जी जनतेतून होत नाही. तुम्हाला आपल्याला सगळे आमदार वोट करतात आणि राज्यस्तरीय ती इलेक्शन असते. खूप अवघड इलेक्शन होती कारण नंबर्स वर नॉट विथ अस. पण फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी जे कॅल्क्युलेशन्स केले, ज्या लोकांना टचमध्ये येण्यासाठी त्यांनी काम केलं आणि ती इलेक्शन सक्सेसफुल करण्यासाठी जशा पद्धतीने ते सगळं केलं, इट वॉज अ माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. आणि स्पेशली फॉर मी, तुम्ही विचार करा, 23 वर्षाच्या मुलाला मुख्यमंत्री लेवलची लोक अशी मीटिंग अटेंड करायला मिळतात, त्यातनं जे शिकायला मिळालं ना मला, दॅट इज रिअली व्हॉट मेड मी इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. मला राजकारणात खरं तर कधीच इंटरेस्ट नव्हता. डॅडींची ती इलेक्शन होती विच वॉज द टर्निंग पॉइंट. तिथे जाऊन बघितलंस आणि एक्सपिरियन्स केलंस तेव्हा तुला जाणवलं की इथे शिकण्यासारखं खूप आहे. मी तिथं ऑलमोस्ट 6 weeks होतो आणि ज्यामधले ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट डे देवेंद्रजींबरोबर एखादी मीटिंग व्हायची आणि त्यामध्ये ते इन्साइटफुल गोष्टी सांगायच्या की ह्या त्या गोष्टी कशा केल्या पाहिजे. आता मी एक्झॅक्टली ते किस्सा तो सांगू शकत नाही की काय त्यांनी केलं तेव्हा, पण अशा ज्या तो एक्सपिरियन्स होता ना, इट ऍक्च्युअली ब्लू माय माइंड. खूप म्हणजे आताच्या काळामध्ये ना खूप जास्त यंगस्टर्स पॉलिटिक्समध्ये एंटर करताना आपल्याला बघायला मिळतात. तू पण त्यातलाच एक आहेस. पण असं म्हणतात की 25 आणि 23 वर्षाच्या मुलांना काय कळतंय पॉलिटिक्स मधलं, किंवा इन जनरलच लाईफमध्ये त्यांना काय कळतंय. सो याबद्दल तुझे थॉट्स काय? मी अनेक गोष्टी आहेत मला त्याबद्दल जे सांगायला आवडतील. एक तर जी जुनी लोक आहेत पॉलिटिक्समध्ये, हु आर टुडे इन देअर 60s 70s, असे भरपूर अजून आमदार खासदार आहेत जे त्या ह्याच्यात आहेत. नंबर 1 थिंग की पॉलिटिक्स खूप चेंज झाले आधीपासून. आधी तुम्हाला लोकांमध्ये जाऊन बसायला लागायचं, बोलायला लागायचं, किंवा पेपर मीडिया हँडल करून राजकारण व्हायचं. आज टेक्नॉलॉजीमुळं राजकारण म्हणजे खूप इट हॅज चेंज्ड मेनी फोल्ड्स. अनेक असे वयस्कर, म्हणजे मी काय असं स्पेसिफिकली कुणाबद्दल बोलत नाहीये, पण जे वयाने आता खूप मोठे झाले असतील ना, दे आर नॉट एबल टू अडॅप्ट टू टेक्नॉलॉजी टू इनकॉर्पोरेट इन दर पॉलिटिक्स. आणि त्यामुळे ते पहिली गोष्ट ते पाठीमा राहतात, ते डेफिनेटली पाठीमा राहतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, काम करण्याची पद्धत सुद्धा आज बदललेली आहे. आधी काय होतं, म्हणजे एक खासदार आमदार येणं म्हणजेच मोठी गोष्ट होती. माणसात आले आमदार खासदार, म्हणजे पैसे तिथं रस्त्यासाठी देणं म्हणजे दिवाळी असल्यासारखं असायचं. पण आज तसं नाही. आज लोकांची अपेक्षा काय, हे रस्ता गटर आता ह्या विषयांमध्ये नाही आहेत लोक. लोकांना आता चांगले प्रोजेक्ट्स पाहिजेत. तुम्हाला मोठे मोठे कंपनीज आमच्या सिटीमध्ये आले पाहिजेत. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने बिल्ड झाले पाहिजेत. लोकांचे जे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा इश्यूज असतील ना,
त्यासाठी पॉलिसीज कशा पद्धतीने खासदारांनी जनरेट केलं पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा आज लोक विचार करतात. आणि द रिझन बिहाइंड दॅट इज ऑब्व्हियसली 30 वर्षापूर्वी आज आपले खूप माणसं शिकलेली आहेत, सवरलेले आहेत, लोक पण खूप अवेअर. एक्झॅक्टली, लोकांना खूप आता अभ्यास त्यांनी सुद्धा राजकारणात केलाय, त्यामुळे दे एक्सपेक्ट मोर. आणि हे कुठं तर जे जुने लोक एकदम आहेत राजकारणामधले त्यांना कदाचित ह्या फास्ट पेस्ड पॉलिटिक्सला आज अडॅप्ट करणं अवघड होऊ शकतं. आणि आहे खरं आहे ते. दिस इज वेअर यंगस्टर्स कम इन. मी तुम्हाला सांगतो, आजचं युथ विल हॅव इम्पॅक्ट 10 years लेटर, जो आजपर्यंत कुठल्याच राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी करू शकत नाही. म्हणजे आज जे त्यांच्या 25व्या किंवा 30व्या वर्षी राजकारणात येत आहेत ना, पुढच्या 10-15 वर्षात दे आर गोइंग टू इम्प्रेस पीपल इन अ बिग वे, आणि दे आर गोइंग टू ब्रिंग चेंज इन अ डेकेड, जे मागच्या कदाचित 30 वर्षात सुद्धा दिसलं नसणार आहे. आणि ऑब्व्हियसली दॅट इज ऑल्सो बिकॉज वी हॅव सो मेनी रिसोर्सेस अवेलेबल. आम्हाला जे आज रिसोर्सेस आहेत ते 25-30 वर्षापूर्वी थोडीच होते, एआयचा वापर करून. आणि आज भरपूर वेगवेगळ्या असे पॉलिटिक्समध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इन्कॉर्पोरेट करून इट इज अडव्हान्स्ड मेनी फोल्ड्स. तुला काय वाटतं, म्हणजे ही टेक्नॉलॉजी कोणी अडॅप्ट केली आताच्या मोठ्या राजकारण्यांपैकी? म्हणजे अशी उदाहरणं देऊ शकशील का, की तू जे म्हणतोयस की आता ते टेक्निकली अवेअर नाहीये त्यामुळे ते मागे पडत चाललेत. सो कोण आहे असं की जे नाही अजूनही अप टू डेट आहे, त्यांची सर्व्हिस अजूनही अप टू डेट आहे? मी वारंवार मोदीजींचं उदाहरण देत आहे, पण ह्याचा अर्थ असं नाही की मी बीजेपी मध्ये आहे म्हणून असं, किंवा आमची फॅमिली बीजेपी मध्ये. पण हे खरी गोष्ट तुम्हाला सांगतो. आज युपीआयचं मी तुम्हाला उदाहरण देतो. आता आपण 2024 मध्ये आहे, आणि मला वाटतं मागच्या 3 वर्षात कुठे 4 वर्षात जास्ती आपल्याला युपीआयचं महत्व किती आहे हे रिअलाइज झाले टू एव्हरीवन. 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची सरकार आली, दे स्टार्टेड वर्किंग ऑन युपीआय दॅट इयर इटसेल्फ, आणि इट हॅज बीन इम्प्लिमेंटेड इन 2016. म्हणजे तुम्ही विचार करा की हे गव्हर्नमेंट जेव्हा पॉवरमध्ये आलं, दे हॅड द विजन ऑफ इम्प्लिमेंटिंग डिजिटलाइज पेमेंट्स ऍज सून एज दे केम इन पॉवर. आणि 10 वर्षानंतर आज आपल्याला ती जाणीव आहे की ते त्याचा महत्व किती आहे. त्यामुळं असे काही स्टेप्स आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी घेतल्यात, किंवा ते मोदीजी डेफिनेटली इज वन ऑफ द लीडर्स हू नोज एक्झॅक्टली हाऊ इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इज. चंद्रयान सारखे प्रोजेक्ट, किंवा मी सोशल मीडिया संदर्भात पण म्हणजे मोदीजी सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स हा किती मोठा होणार ना. त्यांची एक 2001 ची स्पीच आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले की पुढच्या 10-15 वर्षात तुम्ही बघा, सोशल मीडिया विल हॅव द बिगेस्ट इम्पॅक्ट ऑन आवर वर्ल्ड. तर असे हे लीडर्स आहेत. आपल्याला सोशल मीडियाचं जाणीव कधी झाली? 10 वर्षापूर्वी, की अरे हा इंस्टाग्राम, फेसबुक आपल्याला आता पण त्यांनी 2001 मध्ये एका स्पीच मध्ये सांगितले की 15 वर्षांतर बघा आपलं राजकारण सुद्धा सोशल मीडियावर. आणि आज ते खरंच होत आहे. तुला खूप फायदा होणार असेल कदाचित, कारण तुझा तर म्हणजे अख्खं लाईफ सोशल मीडियावर किंवा युट्यूब चॅनलवरती आहे. सो कसा फायदा करून घेऊ शकतोस तू? टेल मी युअर स्ट्रॅटेजी. मी असं खरं तर म्हणणार नाही की मी सोशल मीडिया ह्याच्यासाठी सुरुवात केलं की कुठं तर भविष्यात राजकारणात येईल. ऑब्व्हियसली ते काय त्या अशा गोष्टी जे होत गेल्या, पण डेफिनेटली युट्यूब प्लेज अ मॅसिव्ह रोल इन अपलिफ्टिंग ऑफ माय प्रोफाईल आणि माय पर्सनॅलिटी ओव्हरऑल. आज तुम्हाला जर मास ऑडियन्सला पोचायचं आहे, सोशल मीडिया इज द वे टू डू इट. लोक कसं होतं, आधी तुम्हाला सांगतो पॉलिटिक्समध्ये आम्ही किस्से ऐकलेत की एखाद्या राजकीय व्यक्तींची सभा असली की घरातनं लाखो लोक बाहेर पडायचे त्या व्यक्तींना बघायला. आज काय टीव्ही चालू केला की ते दिसतात, त्यामुळे घरातनं आता कोण बाहेर पडत नाही. म्हणजे अशी सभा घेण्यासाठी किंवा ऍक्टिव्हली आम्ही कॅम्पेन करायसाठी होते, आज सुद्धा होते, पण जसं व्हायचं तो पार्ट खूप बदललेला आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त विजिबिलिटी आज सोशल मीडिया थ्रूच मिळते, जे सगळेजण करतात. आणि द रिझन वाय दॅट इज की इट इज ऍक्सेसिबल टू एव्हरीवन, आणि दॅट इज समथिंग मोस्ट ऑफ अवर युथ इज स्पेंडिंग टाइम ऑन. किंवा वयस्कर लोक सुद्धा तुम्ही बघा, न्यूजपेपर वाचत होते, सोशल मीडियावरती सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात ते टाइम त्यांचा घालवतात. त्यामुळं माझ्या विजिबिलिटीमध्ये, प्रेझेन्समध्ये इट हॅज डेफिनेटली प्लेड अ बिग रोल. इट हॅज ओपन्ड अ लॉट ऑफ डोर्स फॉर मी. आज मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना राज्यात जरी कुणाला फोन लावला किंवा एखाद्या अधिकाऱ्यांना जरी भेटायला आलो,
गेलो तर ते मला म्हणतात माझी फॅमिली तुमची फॅन आहे, माझी मुलं तुमची फॅन आहे, त्यामुळं मला ऍक्सेस एवढा सोपा आहे लोकांना की लोक मला ओळखत असल्यामुळं. त्यामुळे दॅट इज वन थिंग. पण मी असं कधीच बघितलं नाही की ह्याचा फायदा मी कसा करून घेणार. ऑब्व्हियसली नाही. पण आता म्हणजे हा अप्रोच तुझा सोशल मीडियाकडचा, म्हणजे मी अगदी स्पेसिफिकली युट्यूब चॅनल बद्दल बोलेन की जो इतके वर्षांपासून राहिलाय तो आता पॉलिटिक्समध्ये एंटर केल्यावरती चेंज होईल का कुठेतरी? किंवा कारण कसं असतं, पॉलिटिशियनना एक ऑरा, एक पर्सनॅलिटी काहीतरी घेऊन फिरावं लागतं. आपण बरेचदा बघतो की असं ते कॅज्युअली आपल्या समोर असे येतच नाही. सो आता तुझा अप्रोच तसाच होता की खूप कॅज्युअल होतास. आता पॉलिटिक्समध्ये गेल्यानंतर ऑफिशियली तू कसं, म्हणजे आता ते चॅलेंज सांगितलं, हाच तुम्ही बदल बघणार with the politics in the younger generation. Okay. They are going to change how politics was mindset before this. Okay. आज एक आमदार खासदार जसं तुम्ही म्हणला की ते एकदम सिरियस असावं लागतं की हे ते, पण मी तुम्हाला सांगू काय, मला खूप इंटरेस्ट आहे लोकांना दाखवण्यात की एका आमदारांचं आणि खासदारांचं कसं काम असते. ऑब्व्हियसली मी माझ्या डॅडींना खूप जवळनं त्यांना काम करताना सुद्धा बघितले. आणि जे हे पॉलिसी मेकिंगचं काम किंवा लोकांसाठी जे आपण जे काय प्रोजेक्ट आणत असो, फंड आणत असो. आज मी डॅडींचं उदाहरण तुम्हाला देतो. आज कोल्हापूरमध्ये आमचं जे एअरपोर्ट आहे हे 15 वर्ष एअरपोर्ट बंद होतं. 2014 मध्ये डॅड गॉट इलेक्टेड इन द लोकसभा आणि त्यांनी ते एअरपोर्ट चालू केलं. तर त्याचं टर्मिनल म्हणजे तुम्ही आज गेल्यावर संपतच होतं ते, आज जायच्या आधीच संपत होतं, एवढं छोटं होतं. आज ते टर्मिनल नवीन बांधून घेतलं, त्याला एक चांगलं फसाड करून घेतलं. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल लुकिंग एअरपोर्ट टुडे. त्याच्यावरती कनेक्टिव्हिटी वाढली. आज बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, तिरुपती असे कनेक्टिव्हिटी लाईन वाढली. तर डॅडींनी ह्या प्रोजेक्टवरती जेव्हा काम केलं ना, ह्याचा प्रोसेस कुणालाच माहित नाहीये आणि इट इज अ लॉट ऑफ हार्डवर्क. म्हणजे डॅडींनी एअरपोर्ट चालू करायसाठी त्यांना 3 वर्ष लागले. त्यासाठी परमिशन, पेपर वर्क आणि हाऊ टू ब्रिंग इन हे एअरलाइन्स आणि कन्व्हिन्स देम टू स्टार्ट फ्लाइंग. मग कस्टमर बेस असणार का नाही, मग त्याचा अनालिसिस, हायरिंग अ कन्सल्टन्सी फर्म अँड गिव्हिंग देम द जॉब ऑफ अनालायझिंग अँड स्क्रुटनिंग एव्हरीथिंग. हे जे प्रोसेस आहे ना तो एवढा इंटरेस्टिंग आहे. आणि मला कुठं तर जेव्हा मी पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्हली येणार, मला ते ट्रान्सपरन्सी क्रिएट करायचे बिटवीन माय ऑडियन्स अँड मी. म्हणजे मी ज्या काही क्षेत्रात राजकीय ह्याच्यात काम करत असणार, ज्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करत असणार, तेव्हा मला पाहिजे उलट लोकांनी बघावं की मी ह्याच्यासाठी कशा पद्धतीने काम केलं. आणि मी करतोय सुद्धा. आज सुद्धा मी रिसेंटली डॅडींचेच लेटर्स वगैरे घेऊन कोल्हापूर सिटीसाठी 25 करोड रुपीजचं फंड मंजूर करून आणला होता. तर त्याचा प्रोसेस काय आहे तो मी आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे लोकांमध्ये. त्याच्या पाठीमागे अभ्यास किती करावा लागतोय किंवा त्याचं पेपर वर्क कसं आहे किंवा ते सँक्शन होण्यासाठी तुम्हाला काय पळायला लागते. बट यु नो व्हॉट, मला असं वाटतं की लोकांना पण ते बघायचंय. म्हणजे असं नाही की फक्त तुम्हाला दाखवायचं, पण इट्स अ 2 वे थिंग. कारण लोकांना पण कळायला हवंय की आपल्यासाठी नेमकं काय काम घडतंय. एक्झॅक्टली. आणि ते आजपर्यंत झालेलं नाहीये. तशी विजिबिलिटी किंवा ट्रान्सपरन्सी लोकांना कधी मिळालेली नाही. म्हणजे फार फार तर ती स्पीच मधून येते की जेव्हा स्वतःच राजकारणी त्याची केलेली कामं अशी सांगतो, पण मग ते नंतर ते इतकं आर्टिफिशियल आणि ओढून ताणून आणल्यासारखं वाटतं. बट जर का ऍक्च्युअल ते दिसणार असेल तर कोणाला का. सो दॅट इज वन मेजर चेंज व्हिच आय थिंक यू विल सी इन द. आता कुठल्या पदासाठी तुम्ही एस्पायर करताय? जेन्युइनली स्पीकिंग, आय एम अ यंग एस्पायरिंग पॉलिटिशियन. आणि मी आज जसं मी सांगितलं की डॅडींवर काम करत आहे आणि ह्या क्षेत्रात खूप काय काय शिकायला मिळत आहे. पण असं एक चित्र झालंय की लोकांपासून आता खूप मी पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी मीच ऐकत आहे किंवा माझी फुल फॅमिली ऐकत आहे. रिसेंटली 12 जूनला माझा बर्थडे झाला आणि मी ऍक्च्युली नव्हतो सुद्धा कोल्हापुरात. मी 11 जूनला रात्री लेट आलो आणि 12 जूनला माझ्या बर्थडे दिवशी सकाळी पहाटे मी देवदर्शनासाठी बाहेर पडलो होतो. आणि मी बघितलं की कोल्हापूरच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात माझे होर्डिंग लावले, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पॉलिटिकल त्याच्यावरती 2024 असे हॅशटॅग्स वगैरे होते. तर मी सुद्धा सरप्राईज होतो हे सगळं बघून. ते एवढे होर्डिंग लागले की त्याची न्यूज झाली. म्हणजे न्यूज चॅनल्सनी ते कव्हर केलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी कोल्हापूरमधले सगळे म्हणजे आमच्या वडिलांचे कार्यकर्ते असतील, पार्टी वर्कर्स असतील, माझे मित्र असतील, हे सगळेजण म्हणजे हजारोच्या संख्येने लोक मला भेटायला आले होते.
तर एवढा मोठा वाढदिवस झाला की डॅडींकडे पत्रकार जाऊन विचारायला लागले की नेमकी हे काय चाललंय, म्हणजे तुम्ही पॉलिटिक्सची तयारी चालू आहे काय. बरं, त्या दिवशी असं सुद्धा झालं की मला ही डॅडींनी स्वतः सांगितलं, मी फॅमिली बोलून डिस्कस करत होतो की वाढदिवस चांगला झाला, मोठा झाला. डॅडी आणि मम्मींना द अमाऊंट ऑफ पीपल त्यांच्याकडे जाऊन म्हणले आहेत की तुम्ही कृष्णराज साहेबांना आणायलाच लागते, तुम्ही राजकारणात त्यांना उतरायलाच पाहिजे. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की नेक्स्ट डे डॅडींना पत्रकार परिषद होती जी ह्याबद्दल होती, शक्तीपीठ महामार्गाबद्दल पत्रकार परिषद होती. त्याच्यात सुद्धा पत्रकार प्रश्न विचारत होते की तुम्ही कृष्णराजना राजकारणात आणणार, म्हणजे विषय सुद्धा नव्हता तो. पण आज ते लोकांच्यात खूप मोठ्या प्रमाणात उठवलं, डिस्कशन चालत आहे. आज कुठं तर ते एवढं त्याला गती मिळाली की मम्मी डॅडींना सुद्धा लोकांनी ते हे केले की तुम्ही त्यांना राजकारणात आणा. आणि डेफिनेटली इट इज 100% अ फील्ड आय वुड लव्ह टू वर्क इन अँड आय विल ॲट सम पॉईंट इव्हेंच्युअली. पण म्हणजे आय एम पेशंट अबाउट इट. माझं काम माझ्या पद्धतीने चालू आहे, लोकांना ते पटलेलं आहे आणि लोकांची इच्छा आहे. ते कसं घडते, काय घडते ते आता आपल्याला आता म्हणजे कृष टू कृष्णराज परत प्रवास सुरू होणार आहे. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, कोणत्या पदासाठी यू आर एस्पायरिंग? मी सांगितलं तुम्हाला, मी माझं काम आज डॅडी एका पोझिशन वरती असल्यामुळे ना, आज जरी मला कुठल्या गोष्टींची कामं करायची असतील, देयर इज नथिंग स्टॉपिंग मी. कारण डॅडींच्या मदतीने मला काही प्रोजेक्ट्स आणायचे असतील, लोकांची काही कामं करायची असतील, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी चालू आहेत. त्यामुळे मी माझं काम करत आहे आणि आय विल सी वेअर डेस्टिनी टेक्स मी. कारण जर संधी मला पुढे आली तर मी काय सुट्टी देणार नाही, ते तरी काय. पण मला वाटतं आमदारकीचीच लोकांची तर तीच मागणी आहे, आता बघूया काय होते. पण आता तुम्ही आमदार झालात आणि तुम्ही विधानसभेत एंट्री घेत असाल तर आम्ही ते टिपिकल अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या ठिकाणी किंवा ते एक टिपिकल लाईन वरती सगळं ते वाचून दाखवणं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप टिपिकल बघितल्यात आतापर्यंत. आणि आपण आता असं बोललो की यंगस्टर्स जेव्हा पॉलिटिक्समध्ये एंटर करतात तेव्हा ते एक वेगळा अप्रोच घेऊन एंटर करतात. सो तुला काय चेंज करायला आवडेल? एक तर तुम्ही जे म्हणला हे खरं, या ठिकाणी आणि त्या ठिकाणी करणारी जी लोक आहेत ना, त्यांचा अभ्यास कदाचित नीट नसेल, ज्यामध्ये त्यांना स्पीचेस एवढे येत नसतील. मी कुणाला नावं ठेवत नाहीये, पण ही सत्य गोष्ट आहे. आणि ते लोकांना बघून सुद्धा आता ते वैताग आला, लोकांना ते बघायचं नाही. लोकांना नवीन चेहरे, बोल्ड चेहरे, हु आर कॉन्फिडेंट अबाउट व्हॉट दे आर टॉकिंग आणि चांगल्या अभ्यासाने ते तिथं गेलेत असं लोकांना ते बघायचं आहे. मी आज कोल्हापूरच्या क्षेत्रात काम करतोय, ग्रामीण भागात आहे, शहरात आहे. आणि कोल्हापूर एक खूप ब्लेस्ड सिटी आहे, खूप ब्लेस्ड डिस्ट्रिक्ट आहे आमचं. खूप चांगलं आहे, छोटा आहे अजून, पण चांगलं वाढणार ते भविष्यात. आणि कोल्हापूरमधले काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती मला खरंच काम करायचं आहे. पहिली गोष्ट जी सगळ्यात मोठी आहे आणि खूप चांगला विषय आहे तो, एक म्हणजे IT पार्क्सचा. आज कोल्हापूरमध्ये एक 20-25 IT कंपनीज काम करतात, पण ते ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल. आज कोल्हापूरमध्ये एक IT पार्क होण्याचं पोटेन्शियल आहे. ऑलरेडी आम्ही ऍक्च्युली त्याच्यावरती काम सुद्धा डॅडींबरोबर मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि आज डॅडींमुळेच कनेक्टिव्हिटी एवढी मोठी वाढल्यामुळे एअरपोर्ट्स थ्रू, रेल्वेज थ्रू आपल्याला पोटेन्शियल सुद्धा आहे चांगली चांगली कंपनीज तिथे येण्यासाठी. आणि ह्याचं कारण काय की मी बघतोय कोल्हापूरची आमची मुलं तुमच्या पुण्यात इथे येऊन राहतात, मुंबईत जातात आणि इथं कंपनीज असल्यामुळे इंटरनॅशनली जातात. तर ते एक गोष्ट आहे जी मला कोल्हापूरच्या मुलांसाठी इथं तयार करायची, चांगली इंडस्ट्रीज आणायची. दुसरी गोष्ट जी मला काम करायची आहे ती म्हणजे स्पोर्ट्सवरती. मी स्वतः एक खेळाडू आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतोय की एका खेळाडूची गरज सुद्धा एका खेळाडूलाच समजते. माझे वडील सुद्धा एक नॅशनल रेसलिंग आणि बॉक्सिंग चॅम्पियन आहेत. माझे आजोबा सुद्धा एक खूप मोठे पैलवान म्हणून ओळखले जायचे. कोल्हापुरातच कोल्हापूर स्पोर्ट्स कल्चर इन जनरल खूप मोठं आहे. आणि त्यातले 2 प्रॉमिनंट स्पोर्ट्स आर फुटबॉल अँड कुस्ती. तर ह्यात तर आपण आता ऑलरेडी चॅम्पियनशिप, टुर्नामेंट्स, बऱ्याच इंडिव्हिज्युअली फंडिंग असं तर चालूच आहे. पण स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर अजून कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॅक करते. जसं पुण्यामध्ये बालेवाडी आहे किंवा मुंबईमध्ये अनेक, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये वेगवेगळे हे आहेत, तसं कोल्हापूरमध्ये अजून असं काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाहीये. तर आम्ही त्या एका प्रोजेक्ट्सवरती भरपूर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. फुटबॉलच्या क्षेत्रात, स्विमिंगच्या क्षेत्रात, बॅडमिंटन आहे, अनेक इंडोर स्पोर्ट्स हॉल्स असे क्रिएट करायचे डोक्यात आहे. आणि थर्ड आहे तो टुरिझमचा विषय.
मी आज अनेक कंट्रीज फिरून आलोय, अनेक सिटीज मध्ये जाऊन आलोय. त्यांना टुरिझम अट्रॅक्ट करण्यासाठी गोष्टी उभा करायला लागतात किंवा अट्रॅक्शन आणायला लागतात. मी ब्लेस्ड आहे एवढ्यासाठी म्हणतोय की आमच्या इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे, आणि आमचं पूर्ण शहर, तुम्हाला पटणार नाही, तुम्ही जर कधी कोल्हापूरला आला असाल, आमचं पूर्ण शहर हे त्या 2 मंदिरांवर चालतंय, तुम्हाला सांगतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे येतात, त्या दर्शनासाठी येतात. तर मला वाटते की आवर जॉब ॲज कोल्हापूरकर्स इज टू मेक देम वेट लॉंगर अँड मेक देम स्पेंड मनी हिअर. चांगले रेस्टॉरंट झाले पाहिजेत, चांगले रिसॉर्ट झाले पाहिजेत, चांगले स्पोर्ट्स इव्हेंट्स प्रत्येक महिन्याला झाले पाहिजेत, आणि ऍक्टिव्हिटीज इन जनरल पाहिजेत. जे ऑलरेडी पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहेत ते कोल्हापूरला प्लॅन करून आले पाहिजे. म्हणजे माझं एक विजन असं आहे कोल्हापूरसाठी की जेव्हा तुम्ही चला आम्हाला महालक्ष्मी दर्शन घ्यायला जायचं आहे, बट ठीक आहे, ह्या वीकेंड कोल्हापूरमध्ये काय काय, दे नीड टू गो ऑन अ वेबसाईट, आणि तिथं त्यांना मिळणार की ह्या आता फुटबॉलची मोठी मॅच आहे ह्या स्टेडियमवरती, किंवा कुस्तीचा असा एक इव्हेंट आहे, किंवा तुम्ही गगनबावडा राधानगरी साईडला गेला तर इथे एक रिसॉर्ट आहे जिथं जंगल सफारी आहे. हे मला एक कोल्हापूरसाठी म्हणजे ओव्हरऑल एक टुरिझमचं एक्झॅक्टली, म्हणजे कोल्हापूर कॅन बी अ बिग हब फॉर टुरिझम, आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू आमच्या स्थानिक लोकांसाठी मला जनरेट करून द्यायचं आहे. आणि हे 3 प्रोजेक्ट्स आहेत जे मी भविष्यकाळात डेफिनेटली ऑलरेडी सुद्धा करत आहे. मी जरी कुठल्या पोझिशनला आलो तर मी ह्या 3 प्रोजेक्ट्सवरती मेजरली काम करणार. तू स्वतः पण खूप स्पिरिच्युअल आहेस ना, म्हणजे तुझे देवस्थानाचा उल्लेख केल्यावर मला ते स्ट्राईक झालं की तू बर्थडेच्या दिवशी पण सगळी देवस्थानं पालखी घालतेस. का इतकं स्पिरिच्युअलिटी कुठून आली, म्हणजे सोर्स काय त्याचा? ह्याचं पण सोर्स आमचे आई वडीलच आहेत. म्हणजे स्पिरिच्युअल म्हणजे माझे आई वडीलच पहिले तर माझे देव आहेत. आम्ही रोज आमच्या दिवसाची सुरुवात त्यांची पाया पडल्याशिवाय होत नाही. आणि माझे मम्मी डॅडी हॅव व्हेरी स्ट्रॉंग रिलिजियस बिलीफ. ते देवस्थान अनेक आहेत जे रेग्युलरली तिथं व्हिजिट करतात, आणि आम्ही सुद्धा ते करतोय. आणि दॅट इज एक्झॅक्टली मे वी नो फॉर अ फॅक्ट दॅट इट इज अ मेजर रिझन फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अवर लाईफ अँड हाऊ वी प्रोग्रेस्ड. मला ना तुझ्याकडे बघितल्यावर असं सगळंच कॉन्ट्रास्ट वाटतं. म्हणजे एकीकडे स्पिरिच्युअलिटी, एकीकडे ट्रॅव्हलिंग आणि डायरेक्ट हनीमून अख्ख्या फॅमिली सोबत, मग त्याच्यानंतर एकदा पॉलिटिक्स, तर तिथे युट्यूब चॅनेल, आणि मला ते असं म्हणजे खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे ओव्हरऑलच. आणि हे कसं मॅनेज होतं, म्हणजे तुझं मला रुटीन सांग की दिवसा उठल्यावर तू काय करतोस, आणि म्हणजे हातात पहिल्यांदाच मोबाईल घेऊन सुरुवात होते की कसं? मी सुरुवात तर सकाळी लवकर उठून आय हिट द जिम. मी वर्कआउट वगैरे करून झाल्यानंतर आय कम बॅक होम, आय गेट रेडी. आणि कोल्हापूरमध्ये जर असलो तर ऑब्व्हियसली मी डॅडींच्या ऑफिस वरती, माझ्या ऑफिसवरती जातोय. आम्ही रोज कुस्ती नाही ट्राय केली कधी? त्याचा एक वेगळा किस्सा आहे, तो तुम्हाला थोड्या वेळात सांगतो मी. तर आम्ही रोज लोकांच्याच असतोय, लोकांचे काय गोष्टी असतील ते अटेंड करतोय, आणि वी प्रिटी मच स्पेंड आवर एंटायर डे इन दॅट सेम थिंग. वीकेंड्सला ऑब्व्हियसली मी स्पोर्ट्स खेळायचा जास्त प्रयत्न करतोय फ्रेंड्स बरोबर वगैरे. आमचं एक फार्म हाऊस आहे जिथं मी खूप, माझ्या फॅमिली पूर्ण आम्ही वी आर ह्यूज अडमायरर्स ऑफ पेट्स आणि ॲनिमल्स. त्यामुळे आमच्याकडे भरपूर हॉर्सेस, डॉग्स, बर्ड्स हे सगळे प्राणी आहेत. आय ट्राय टू फाइंड टाइम फॉर देम ऑल्सो. पण तू ऍक्टिव्हिस्ट पण आहेस ना, म्हणजे तुला हे पटतं का की पेट्स पाळणं किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही एक त्याचा भाग करणं फॅमिलीचा, या गोष्टी तुला म्हणजे वाटत नाही का की त्याच्यामध्ये काय? कारण बरेच ह्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सीज असतात की तुम्ही त्यांना असं घरात बांधून ठेवू नका, त्यांना बाहेर सोडा. सो व्हॉट आर युअर थॉट्स? आता त्या विषयावरती मी असं सांगेन की आमच्या अॅनिमल्ससाठी तर एक आम्ही स्वर्गच तयार करून ठेवले. म्हणजे आमचे डॉग्स, हॉर्सेस कधी बांधलेले नसतात. ते म्हणजे त्यांच्याकडे निवांत आयुष्यच नाही कुणाच. तुम्ही बघा, त्यांना 7-8 वेळा खायला प्यायला आहे, त्यांच्या खोल्या आहेत, त्यामुळे दे हॅव एव्हरीथिंग दे कुड पॉसिबली थिंक फॉर. आणि डेफिनेटली व्हॉट यू सेड इज अ पॉइंट. पण वेन इट कम्स टू डॉग्स अँड हॉर्सेस, दोज 2 animals आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि मी तर त्यांची म्हणजे माझा मुलगा असल्यासारखं त्यांची काळजी, म्हणजे मम्मी जसं आमचं घेते ना तसं आम्हाला त्यांच्यासाठी आहे. त्यामुळं मी ते हे विचार करत नाही की हे दे शुड बी फ्रीड, कारण देअर रिअल फ्रीडम इज हिअर आणि दे हॅव ऑल द फॅसिलिटीज. म्हणजे आमच्या डॉगला तर स्विमिंग पूल पण आहे हो त्यांचं, त्यामुळं ते हॉटेलमध्ये राहतात असंच आहे. त्यामुळे वी हॅव क्रिएटेड दॅट फॉर देम. डेफिनेटली तुम्ही जे म्हणला तर हे एक असं इन्फ्रास्ट्रक्चर काही सगळेजण उभा करू शकतात असं काही नाहीये. असे पण लोक आहेत ज्यांचे फ्लॅटमध्ये डॉग्स असतात किंवा पेट्स असतात. पण एक बाजू जी आहे की wild animals will never have that one thing
दॅट पेट्स डू इज लव्ह अँड अफेक्शन. आणि काय दॅट इज वन थिंग which is most valuable than food, sleep or anything else. त्यामुळे जे तुम्हाला जे प्रेम, जे ह्युमन टच आणि प्रेम जे मिळते ना, ते तुम्हाला वाईल्ड अॅनिमल्स मध्ये ते कॅन नेव्हर एक्सपिरियन्स दॅट. त्यामुळे मी असं नाही म्हणत की ऑब्व्हियसली त्यावर वेगळे काय गोष्टी होत असतील तर ते एक वेगळा भाग आहे, पण जर तुम्ही तुमच्या जनावरांवर प्रेम करत असाल तर नाही, डेफिनेटली यू शुड हॅव पेट्स. आणि मी तर म्हणतोय की ऑल पीपल शुड हॅव पेट्स. आणि इव्हन वेन इट कम्स टू बर्ड्स, आता बर्डला ते म्हणतात केजेस वगैरे असतात, पण आम्ही टेम्ड बर्ड्स ठेवणं प्रिफर करतोय. म्हणजे ते टेम्ड असतात, ते आपल्यावर खेळतात वगैरे, ते उडतात आजूबाजूला. हा म्हणजे काय पिंजऱ्यात बंद नसतात, ते असतात आपल्यावर खेळतात, उडतात, आणि दे हॅव देअर फ्रीडम ऑफ रोमिंग वेर एव्हर दे वॉन्ट. आणि दे हॅव ऍक्सेस टू फूड, वॉटर 24 hours जे पाहिजे ते. म्हणजे माय डॉग्स तर त्यांचा दर महिन्याला बर्थडे असते, तुम्हाला सांगतो, दर महिन्याला त्यांना केक वगैरे खायला असते, एवढ्यापर्यंत असते आमच्या. बापरे. तर आपण तुझ्या रुटीन वर होतो, सो तू सांगत होतास की सो जेव्हा मी कोल्हापूरमध्ये असतोय तेव्हा आय प्रिटी मच स्पेंड मोस्ट ऑफ माय टाइम इन दी ऑफिस. मी सोशल मीडियावरती पण काम करतोय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा माझ्या वडिलांवर आता तरी काम करत आहे. ते झाल्यानंतर लाईक आय सेड की वीकेंड्सला मी पेट्स बरोबर, माझ्या फ्रेंड्स बरोबर स्पोर्ट्स खेळण्यासाठी मी टाइम स्पेंड करतोय. मी रीडिंग रोज संध्याकाळी करतोय. मग मी रिसेंटली रीडिंग मध्ये आलोय. खरं तर आय हॅव ओनली फिनिश्ड माय 12th बुक आता, पण आय वॉज रीडिंग ॲटॉमिक हॅबिट्स नाव, आणि नाव आय एम स्टार्टिंग अ न्यू बुक. सो आता रीडिंग मध्ये मी भरपूर उतरत आहे. आणि जनरली पॉलिटिक्सच्या फील्डमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक क्षेत्रांबद्दल शिकायला मिळते, तर मी अभ्यास सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांचं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आय गो ऑनलाईन, आय ट्राय टू लर्न अबाउट हाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज वर्क, किंवा आय ट्राय टू लर्न अबाउट हाऊ द स्टॉक मार्केट वर्क्स, किंवा आय ट्राय टू लर्न अबाउट हाऊ पीपल आर इव्हॉल्विंग इन द वर्ल्ड ऑफ सोशल मीडिया. तर मी असं रँडमली मी रोज एखादा विषय कुठला तर घेऊन त्याच्यावरती काय अभ्यास करू शकतो, असं जिओ पॉलिटिक्स बद्दल, एनिथिंग एट ऑल. तू कुस्तीचं एक किस्सा सांगत होतास, तो राहिला. ऍक्च्युली हा कुस्तीचा किस्सा बऱ्यापैकी कोल्हापूरच्या लोकांना तर माहितीये, पण तुमच्या इंटरव्ह्यू साठी खास मी परत सांगतो की आमचे आजोबा मोठे पैलवान, वडील मोठे पैलवान, घरातले पैलवान फॅमिली म्हणजे महाडिक फॅमिली. तर डॅडींनी, मी 4 वर्षाचा होतो आणि माझे दोन्ही मोठे भाऊ 6 आणि 7 होते. तर आम्हाला डॅडींनी तालमीत घेऊन गेले की मी पैलवान आहे, वडील पैलवान म्हटल्यावर मुलांना पण पैलवानच करायचं. स्पोर्ट्स तर एक प्रॉमिनंट आमच्या इथं होतं की स्पोर्ट्स पाहिजे, त्यामुळे पैलवानकी वॉज नंबर 1. तर आम्हाला गेले, कुस्ती वगैरे करायला लावली, प्रॅक्टिस करायला लावली. आणि किस्सा असा आहे की तिथे एक पोतं होतं 50 किलोचं, आणि त्याला एक रोप अटॅच होती पुलीला, आणि आम्हाला तिघांना मिळून, तिघा भावांना मिळून ते ओढायला सांगितलं पोतवरती. मी तिथं थांबलो, माझे दोन्ही भाऊ थांबले, आणि खरं ताकद त्या दोघांनीच लावली. त्या दोघांनी मिळून ते कसं ते पोतं ओढलं. मी पाठीमागून नुसतं ते ऍक्टिंग चालू होती हो. आणि ते दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि डोळा मारला, आणि ते दोघांनी पोतं सोडलं. आणि मी रशी धरून थांबलो. मी आहे तसं वरती 5-6 फूट हवेत गेलो, आणि ते असं लटकत होतो. मग मी असं घाबरलो काइंड ऑफ. मग मी रडत आलो की घरी गेलो रडत. मम्मीला सांगितलं मी काय परत कुस्ती बिस्ती खेळायला जाणार नाही. मग डॅडीने तरी ट्राय केलं, पण आम्हाला कुस्ती जमत नव्हती. मग व्हॉट आर पेरेंट्स, दे सॅट अस डाऊन अँड दे टोल्ड अस की ठीक आहे कुस्ती नाही, पण स्पोर्ट्स तुम्ही काहीतरी कंटिन्यू करायलाच पाहिजे, स्पोर्ट्स करायचंच. कारण आमच्या इथं स्पोर्ट्स प्रॉमिनंट असण्याचं कारण हे आहे की तुम्ही क्रीडा क्षेत्रात अशा गोष्टी शिकता जे तुम्ही पुस्तकात नाही शिकू शकत. तुम्ही डिसिप्लिन, स्पोर्ट्समनशिप, हार्डवर्क, हे जी गोष्ट आहे ना, जेव्हा हार पचवायची जी ताकद मिळते ना, हे तुम्हाला स्पोर्ट्स मधनं शिकायला मिळते. त्यामुळे स्पोर्ट्स हे पाहिजेलच असं आम्हाला नेहमी शिकवलेलं. तर मग मी रेसिंग चूज केलं. माझे मोठे भाऊ होते ते फेन्सिंग मध्ये गेले, माझे मधले भाऊ स्विमिंग मध्ये गेले. असं मग आम्ही आमच्या पण कोल्हापुरात कुस्ती खेळताना ना तुला फोमो नाही आला का? कोल्हापूर शहरात कुस्ती खेळता येत मी तुम्हाला तरी सांगतो, बिकॉज इट्स अ हाईप आमच्यासाठी की बाबा कोल्हापूरमध्ये कुस्ती आलीच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो काय, मी कोल्हापूरच्या इतिहासाबद्दल पण अभ्यास करत होतो. आज तरी कुस्ती खूप कमी झाली, म्हणजे असं जनरली कुस्तीचं असं एवढं मोठं, डेफिनेटली कोल्हापूर अजून सुद्धा आमचं कुस्तीसाठीच ओळखलं जाते. पण जे 30 वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येक घरातला माणूस म्हणजे पैलवान असो. आमच्या इथे जे दूध कट्टे असतात, म्हैशीच डायरेक्ट दूध काढून ते प्याचं, ह्याच्याबद्दल ऐकलंय तुम्ही? तर आमच्या कोल्हापूरमध्ये अनेक तालमी आहेत.
30 तालमी आहेत, बऱ्याच बंद सुद्धा झाल्या, अजून सुद्धा बऱ्याच चालू आहेत. तर म्हणजे 100 पैलवान प्रत्येक तालमीत आज सुद्धा आहेत. आणि मग आमच्या त्या तालमीच्या परिसरात दूध कट्टे असायचे, अजून सुद्धा आहेत. दूध कट्टा इथं काय असते, तुम्ही म्हणजे मामा असतात, त्यांच्या म्हशी वगैरे असतात, आणि तुम्ही डायरेक्ट म्हशीचं दूध काढून प्यायचं, म्हणजे सराव करून यायचा, प्रॅक्टिस वगैरे करून यायचं आणि तिथं येऊन दूध प्यायचं, अशी तिथे एक प्रथा होती. म्हणजे तुम्ही 30-40 वर्षात जर कोल्हापूर बघितलं ना, मी इमॅजिन करतोय ते, तुम्ही येता जाता असं लंगोट मध्ये नुसतं तुम्हाला अशी बिल्डर पैलवान सगळे दिसणार, असं तेव्हा चित्र होतं. वाव. नाही पण हे खूप थ्रिलिंग होतं. आणि मी जसं की म्हटलं की ओव्हरऑल ही पर्सनॅलिटीज अशी होती ना की इतकं कॉन्ट्रास्ट आहे सगळं, त्याचं लाईफस्टाईल आणि त्याचे फॅमिली आणि त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, आणि तरी सुद्धा तो इतका ग्राउंडेड आहे. खूप छान गप्पा मारल्या त्याने आपल्याशी, आणि आपल्याला खूप छान खूप नवीन किस्से ऐकायला मिळाले. ऑल्सो फार इंटरव्ह्यूज मराठीत तुझे नाही झाले, त्यामुळे आम्हाला भारी वाटतंय की आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेऊ शकलो. थँक्यू सो मच कृष्णराज. कृष्णराज म्हटलं की अहो म्हणावं लागेल, कृष्ण म्हटल्यावर अरे म्हणता येत आहे. सो खूप मजा आली. आय होप तुला पण मजा आली आमच्या. थँक्यू व्हेरी मच. आय हॅड ग्रेट टाइम विथ ऑल ऑफ यू, द एंटायर टीम, अँड आय एम व्हेरी थँकफुल फॉर इन्व्हायटिंग मी हिअर टुडे. आणि डेफिनेटली मी स्पेशली मराठीमध्ये कॉन्व्हर्सेशन करून असे किस्से सांगणं हे माझ्यासाठी पण मला खूप चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी आज आरपार ह्या युट्यूब चॅनलवरती खूप चांगल्या गप्पा मारल्या. माझ्या लाईफच्या खूप जुन्या आठवणीबद्दल आम्ही डिस्कस केलं, खूप चांगले इन्साइट्सबद्दल आम्ही बोललो, आणि इथून पुढं भविष्यात काय काय करायचं आहे याबद्दल सुद्धा चर्चा केली. तर नक्की आपण सगळेजण हा एपिसोड बघा आणि आरपार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.